नांदूर शिंगोटे टू नरीमन पॉइंट, शेतमॉल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, सिन्नर. अभिनव यशोगाथा. लहान शेतकऱ्यांना गटांच्या माध्यमातून एकत्रित करणं, सामूहिक पद्धतीनं शेतीकाम करणं, उत्पादित शेतमालाची सामूहिक विक्री करणं आणि त्या माध्यमातून थेट बाजारपेठेशी जोडणं हे उद्दिष्ट ठेवून जपान फंड फॉर पॉवर्टी रिडक्शन आणि आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रातील लहान शेतकऱ्यांचा विकास करण्याचं काम महाराष्ट्र शासनानं हाती घेतलंय. या माध्यमातून गटांच्या मिळून बनलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीला सक्षम बनवण्याचं ध्येय या प्रकल्पाद्वारे ठेवण्यात आलंय. एकट्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नापेक्षा गटाने एकत्रितरित्या केलेल्या प्रयत्नांमुळे गटातील सर्व सदस्य शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. हे लक्षात घेऊन या प्रकल्पामार्फत समान उद्दिष्ट आणि ध्येय असणाऱ्या शेतकरी गटांची बांधणी करून राज्यात आजपर्यंत 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती झाली आहे. यापैकीच आघाडीची एक शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे शेतमॉल ॲग्री प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या लहानशा गावात शेतमॉल ॲग्री प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या शेतकरी उत्पादक कंपनीची 27 नोव्हेंबर 2013 रोजी स्थापना झाली. 250 सभासद आणि 2,50,000 भाग भांडवलामधून सुरू झालेल्या या कंपनीनं सामूहिकरित्या भाजीपाला निर्मिती करून मुंबईतल्या सर्व हाय प्रोफाईल अर्थात उच्चभ्रू परिसरात ग्राहकांना थेट विक्री करण्याचं उद्दिष्ट ठेवलं. आज रोजी मुंबईतील नरीमन पॉइंट जवळील विधान भवन मंत्रालय इथं भरणाऱ्या आठवडे बाजाराचे ते मुख्य आयोजक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईच्या इतर उपनगरातील आठवडे बाजारात देखील ते सहभागी असतात. स्वतःची ग्रेडिंग आणि पॅकिंग व्यवस्था तसंच अत्याधुनिक पॅक व्यवस्था असलेली ही शेतकरी उत्पादक कंपनी थेट शेतमाल विक्री पद्धतीचं एक यशस्वी रोल मॉडेल म्हणून आज रोजी उदयास आली आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीचा नांदूर शिंगोटे ते थेट नरीमन पॉइंट पर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास. शेती क्षेत्रामध्ये असलेल्या अडीअडचणी, शेतीमध्ये असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही शेतमालाच्या समस्या असतील, बाजारभावाच्या समस्या असतील, ह्या आम्हाला पदोपदी आम्ही शेती करत असताना, आमच्या आईवडील शेती करत असताना जाणवत होत्या. नेहमी अतिरिक्त उत्पन्न, त्याच्यामुळे पडणारी बाजारभाव आणि त्याच्यातून अशाश्वत असं शेतीचं उत्पन्न, याच्यावरती कायमस्वरूपी काहीतरी उपाय करावा म्हणून आम्ही समवयस्क मित्रमंडळांनी त्या काळामध्ये 20-20 शेतकऱ्यांची काही शेतकरी गट या ठिकाणी स्थापन केले आणि त्या गटांच्या माध्यमातून 10-20 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, स्वतःच्या शेतीच्या बाबतीत काय अडीअडचणी सोडून त्यांना कशी मदत होईल याच्यावरती काम सुरू केलं. जपान फंड फॉर पॉवर्टी रिडक्शन आणि आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून सिन्नर या परिसरातील शेतकऱ्यांच्या क्षमता विकास करण्याचं आणि शेतमाल काढणी पश्चात या पायाभूत सुविधांचा लाभ मिळवून देण्याचं काम शासनानं हाती घेतलं आहे. त्यासाठी 30 ते 40 किलोमीटर परिघातील गावांवर लक्ष केंद्रित केलं. त्या गावांमध्ये कोणत्या प्रकारचा भाजीपाला आणि फळं पिकवली जातात, त्यांची विक्री कशी केली जाते, त्यासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, या बाबींचा अभ्यास केला. त्यानंतर कार्यक्षेत्रातील समान उद्दिष्ट आणि ध्येय असणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्या प्रमुखांना उत्पादन ते विक्री या मूल्य साखळीची ओळख करून देण्यात आली. पीक नियोजन, बी बियाणं, खते, औषधे यासारखी निविष्ठा खरेदी, पीक व्यवस्थापन, काढणी, हाताळणी, साठवणूक आणि विक्री या बाबी सांघिक पद्धतीनं कशा हाताळाव्यात याचं प्रशिक्षण देखील देण्यात आलं. गाव परिसरातील भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गावात सभा घेऊन संघटित होऊन काम करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेदरम्यान नेतृत्व गुण असलेल्या काही शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि त्यांच्या मदतीनं शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात आले. प्रत्येक गटात भाजीपाला पिकवणाऱ्या 15 ते 20 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. एका गटात शक्यतो एकाच गावातील आणि जवळजवळ शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं. गटात लहान शेतकऱ्यांचा समावेश असेल आणि महिला तसंच मागासवर्गीयांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्यात आली. प्रत्येक गटप्रमुखाला गटांची कार्यपद्धती आणि शेतीची कामं सामूहिक पातळीवर कशी करावी याचं प्रशिक्षण तज्ज्ञांच्या मदतीनं देण्यात आलं.
या गटांची मिळून 27 नोव्हेंबर 2013 रोजी शेतमॉल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली। कंपनी कायद्याखाली नोंदणीकृत सहकारी संस्था असं या कंपनीचं थोडक्यात वर्णन करता येईल। दर्जेदार बी बियाणं, खतं आणि औषधं या निविष्ठांच्या वापरातून चांगल्या शेतमाल उत्पादनाची शाश्वती निर्माण झाल्यावर कंपनीनं ऑगस्ट 2016 पासून शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याच्या कामास सुरुवात केली। सध्या कंपनीतर्फे मुंबईतील विधान भवन, हुतात्मा चौक, दहिसर, मुलुंड, कुर्ला आणि वरळी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी तर ठाण्याच्या गावदेवी येथील मैदानात संत सावतामाळी शेतकरी आठवडे बाजारात भाजीपाला विक्री केली जाते। या बाजारांच्या माध्यमातून कंपनीनं आतापर्यंत कांदा आणि अन्य भाजीपाल्याची विक्री केली असून त्यातून लाखोंची उलाढाल झाली आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील दर्जेदार आणि ग्रेडिंग पॅकिंग केलेला भाजीपाला रास्त भावात थेट ग्राहकांना विक्री करण्याच्या या उपक्रमाला मुंबईकरांनी पसंती दिली असून दर शनिवार रविवार भरणाऱ्या या आठवडे बाजारांना मुंबईकर उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात। शासनानं एक विधान भवन, मुंबईचं जे राज्याची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, या ठिकाणी विधान भवनाच्या प्रांगणामध्ये शेतकऱ्यांना थेट त्यांनी शेतमाल घेऊन बोलवलं आणि तिथं विक्री व्यवस्थेसाठी शेतकरी आठवडे बाजार ही अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली। तो फक्त एक प्लॅटफॉर्म आहे छोटासा, छोट्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपला माल विक्री करण्याकरता, परंतु त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना कसं एक आत्मबल मिळेल या दृष्टीनं ते काम सुरू झालं। आणि आपल्या शेतमाल कंपनीला एक अभिमानाची गोष्ट आहे की त्या विधान भवन शेतकरी आठवडे बाजाराचं आयोजकपद हे आम्ही त्या अधिकाऱ्यांशी असेल, आमचं काम असेल, अनुभव असेल किंवा त्या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा असेल, हे सगळं आम्ही केल्यानंतर त्या आयोजकपद आम्हाला मिळालं। आणि 2016 पासून हा जो प्रवास सुरू झाला आहे थेट मार्केटिंगचा, त्यामध्ये आम्ही गावातल्या अनेक शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला, शेतकरी तरुणांनाही जोडण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू सातत्याने त्यात वाढ होते। मुंबईचा एक बाजार सुरू झाला, नंतर 2 झाले, 3 झाले, असे करत करत आज आम्ही तिथं 10 ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार चालवतो। डायरेक्ट फार्मर्स का शहर में आके बेचना बहुत अच्छा इनिशिएटिव है, क्योंकि हम लोग दुकान से खरीदते हैं, दुकान वाला उसमें बहुत मार्जिन रखता है, चीज़ भी उतनी फ्रेश नहीं मिलती, तो ज़्यादा से ज़्यादा फार्मर्स आके डायरेक्टली यहाँ पे बेचेंगे, बम्बई के अलग अलग हिस्सों में बेचेंगे, तो उतने ज़्यादा लोग फ्रेश सब्ज़ी खरीद पाएंगे और सबको उसका फ़ायदा भी है। ताज़ी सब्ज़ी है, काफ़ी हद तक ऑर्गेनिक भी है, तो हमें भी अच्छा है और फार्मर्स को भी बेटर दाम मिल सकेगा इस चीज़ का। एव्हरी संडे मी येतो आहे इथे। गॅरंटी एकच आहे की सगळं व्हेजिटेबल्स फ्रेश आहे, मजा येतो इथे यायला घ्यायला सगळं। आणि हे कॉन्सेप्ट एकदमच छान आहे। फार्मर्स मार्केट कॉन्सेप्ट वर्ल्डमध्ये सगळीच जागा आहे आणि हे स्टार्ट झालं आहे, याचं एकदमच बेनिफिट दोघांना, फार्मर्सला पण आणि आम्हाला पण। थँक्यू। फार्मर्स मार्केटमध्ये छान भाजी बिजी सगळी चांगली असते आणि हे डायरेक्ट फार्मर्स येते म्हणून आम्हाला चांगलं वाटतं की आम्ही काहीतरी त्यांना मदत करू शकतो। या बाजारामध्ये म्हणजे स्वस्त मिळतेच आहे, पण पालेभाजी आम्हाला जास्त मिळायला लागली। इकडे पालेभाजी आम्हाला नव्हती मिळत, म्हणजे फ्रेश पालेभाजी असते आणि डायरेक्ट मिळते, त्या लोकांना पण मदत होते, आम्हाला पण मदत होते। शेतकरी आठवडे बाजारांना लागणाऱ्या दर्जेदार भाजीपाल्याचा पुरवठा सुनिश्चित करणं आणि परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणं, शेतमालाची ग्रेडिंग, साठवणूक आणि पॅकिंग करणं यासाठी कंपनीनं स्वतःच्या अत्याधुनिक अशा पॅक हाऊस सुविधेची उभारणी केली आहे। मालाची ने-आण सुलभ होण्यासाठी 2 पिकअप व्हॅन देखील खरेदी केल्या आहेत। दिल्ली येथील आझादपूर मार्केटला कंपनीच्या संचालकांनी भेट देऊन नाफेडचं आडत दुकान आणि इतर खरेदीदारांशी चर्चा करून सिन्नर परिसरातील कांदा थेट दिल्ली इथं पाठवला। तसंच प्रायोगिक तत्वावर सभासद शेतकऱ्यांचा कांदा एकत्रित करून बंगलोरच्या बाजारपेठेत पाठवण्याचा प्रयत्न देखील कंपनीनं केला। यातून शेतकऱ्यांचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थीविना मोठ्या बाजारपेठेत पोहोचवण्यात कंपनी यशस्वी ठरली। जे आमचे स्थानिक शेतकरी सभासद आहे त्यांचा आम्ही कांदा खरेदी करून तो दिल्ली या ठिकाणी पाठवला आणि दिल्ली सध्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्या कांद्याला 6 ते 7 रुपये बाजार मिळत होता। तर आम्ही जो दिल्लीत पाठवून शेतकऱ्या जे अनुदान आहे ट्रान्सपोर्टचं सबसिडी 75% ती सबसिडी आणि त्या सबसिडी आणि या इथला दर मिळून
दिल्ली मार्केटचा दर मिळून आम्हाला चांगल्या प्रकारे तिथं 9 ते 10 रुपयाचा आमच्या शेतकऱ्यांना बाजार देता आला। यामध्ये पणनचे जे डायरेक्टर आहे, संचालक आहे माननीय प्रदीप पाटील सर, जगताप सर यांनी वेळोवेळी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। थेट विक्रीचे असे विविध उपक्रम राबवल्यामुळेच एकूण सदस्य संख्या 250 आणि 2,50,000 रुपये भाग भांडवलासह नोंदणी झालेल्या या संस्थेचं भाग भांडवल आज 10 लाख रुपयांवर पोहोचलं आहे, तर वार्षिक उलाढाल 50 लाखांच्या वर गेली आहे। शेतमालाच्या मूल्य साखळीत मध्यस्थांची संख्या कमी करून उत्पादन खर्चात बचत करणं आणि एकत्रित विक्रीतून सदस्यांना अधिक दर मिळवून देणं हे उद्देश कंपनीनं साध्य केले आहेत। त्याचबरोबर थेट विक्रीच्या माध्यमातून स्वतःचा असा ग्राहक वर्ग देखील तयार केला आहे। राहणार जोडी बुद्रुक, तालुका सिन्नर। मी एक येथील शेतकरी असून मी बऱ्याच वर्षापासून पारंपरिक शेती करतो व त्यात फळं, पीक, भाजीपाला असं सर्व पिकं घेतो। त्यामध्ये आम्ही जे माल घेत होतो त्याच्यात आम्ही मुंबई, नाशिक अशा या ठिकाणी विक्रीला नेत होतो। परंतु आमच्याकडे ही प्रोडक्ट्स कंपनी तयार झाल्यापासून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला व माझ्या शेतातील गाजर व कोबी त्यांनी माझ्याकडून खरेदी केलं। त्या खरेदी केलेल्या मालामध्ये मला असं तफावत दिसून आला की मी जो माल मुंबई, नाशिकला पाठवत होतो तो तिकडं 8-10 रुपये किलो विकत होता, तर त्यांनी इतके जागेवर तो 10-12 रुपये किलोने घेतला। त्यामध्ये माझा असा फायदा झाला की मला जो पॅकिंग खर्च होता, भाडं खर्च होता, आडत जी होती, ते सर्व माझं वाचलं व मला या कंपनीमुळं असा चांगला फायदा झाला। कंपनीमार्फत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सुद्धा स्थानिक पातळीवर काही उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये स्थानिकांमध्ये जनजागृती आणि तज्ज्ञांची व्याख्यानं असे उपक्रम आहेत। या पुढील काळात सामाजिक उपक्रमांची व्याप्ती वाढवणं आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणं हे कंपनीचं ध्येय आहे। भविष्यामध्ये या कंपनीला आम्ही जे आता या मालाच्या विक्री क्षेत्रात काम करतोय, याचबरोबर आमच्या भागामध्ये असलेला कांदा, डाळिंब, टमाटा याच्यावरती प्रक्रिया करून या टमाट्याचा सॉस तयार करणं, डाळिंबाचा ज्यूस तयार करणं, कांद्याची पावडर तयार करणं यासारखे प्रक्रिया उद्योगामध्ये आमची कंपनी भविष्यात काम करू इच्छिते। त्याचबरोबर आमच्या भागातील शेतकऱ्यांना अद्ययावत असं तंत्रज्ञान मिळवून देणं, छोटा शेतकरी असल्यामुळे त्याच्याकडे काही अवजाराच्या समस्या आहे, अवजार बँकसारखी अवजाराची बँक या शेतकऱ्यांसाठी चालू करणं असं आमच्या सर्व या तरुण डायरेक्टर लोकांचा मानस आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे हे खेडेगाव ते थेट नरिमन पॉईंटपर्यंतचा या शेतकरी उत्पादक कंपनीचा हा थेट शेतमाल विक्रीचा प्रवास पूर्ण करण्यामागे शेतकऱ्यांची गटांची सामूहिक शक्ती कार्यरत आहे। शेतकरी एकत्र येऊन सामूहिक शेती आणि शेतमाल विक्री पद्धतीचा वापर करून स्वतःचा आणि तसंच परिसरातील शेतकऱ्यांचा देखील विकास करू शकतात, हेच या यशोगाथेतून सिद्ध होतंय। शेतमॉल ॲग्री प्रोड्युसर कंपनीची ही अभिनव यशोगाथा असंख्य शेतकरी आणि नवउद्योजकांसाठी यामुळेच प्रेरणादायी अशी आहे।